श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरणारविंद नमः. श्री स्वामी कृपातीर्थ. तारकमंत्र म्हणताना पेल्यामध्ये पाणी घ्यावे. झडत्या उदबत्तीची राख पेल्यातील पाण्यात पडेल अशी ठेवावी. पाणी तीर्थ म्हणून घ्यावे. तारकमंत्र दररोज सकाळी 1 किंवा 11 वेळा म्हणावा. आणि आता श्री स्वामी कृपातीर्थ तारकमंत्र सुरू करूया व त्याच्यानंतर आपण तारकमंत्र पठणाचे महत्त्व समजून घेऊ. आपण श्री स्वामी कृपातीर्थ तारकमंत्र सुरुवात कशी करायची व तारकमंत्र कसे बोलायचे व त्याचे महत्त्व काय समजून घेऊ. श्री स्वामी कृपातीर्थ. तारक मंत्र निशंक हो, निर्भय हो, मनारे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्यही शक्य करतील स्वामी. 1. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये, भक्त प्रारब्ध घडवीही माय. आज्ञेविना काळ ना नेई, त्याला परलोकीही ना भीती त्याला. 2. उगाची भीतोसी, भय हे पळू दे, जवरी उभी स्वामी शक्ती कडू दे. जगी जन्ममृत्यू असे खेळ, ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होय जागा, श्रद्धेसहित कसा होशील, त्यावेन तू स्वामी फक्त. कितीदा दिला बोल, त्यांनीच हात नको डगमगो, स्वामी देतील साथ. 4. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात. हे तीर्थ घे, आठविरे प्रचिती न सोडी कदा, स्वामी जय घे हाती. तारक मंत्र पठणाचे महत्त्व. हा मंत्र उच्चारल्याने मन शांत होते, विचारांमध्ये स्पष्टता येते आणि आत्मविश्वास वाढतो. मंत्रजपामुळे नकारात्मक कर्मांचे शमन होते आणि आत्मा पवित्र होतो. नियमित जप केल्याने सभोवतालची ऊर्जा शुद्ध होते व जीवनात आनंद वाढतो. मंत्राचा नियमित जपाने स्वामींशी आध्यात्मिक नाते दृढ होते. तारक मंत्र जपल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि योग्य मार्गदर्शन मिळते. आरोग्य, संपत्ती, नोकरी, व्यवसाय, नाती यामध्ये सुधारणा होते.